कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुलाचे मामा नवरदेवाला आणणार आहे का नाही? दाजी असला कसला मेकअप करतात, एवढा वेळ लागतोय? पप्पे, तू तर नाही ना केला दाजींचा मेकअप? भागे, दादा बाहेर एक माणूस आलाय, तो म्हणतोय तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता। आत्ता लगेच? बस आलो मी। काय झालं? सूर्यकांत शंकर जगताप तुम्हीच का? हा बोला की। ही नोटीस वाचून घ्या। अहो हे इंग्रजीमध्ये मला नाही कळत, काय याच्यात? सूर्या काय झालं? काय ते बघू? हे बघ, तुळजा कसली नोटीस आहे? लीगल नोटीस आहे। तुम्ही आठवड्याच्या मुदतीवर व्याजावर एक रक्कम घेतली होती त्याबद्दल। काय? हो, यावर तुमचा अंगठा आहे। तुम्ही 5 लाखाची रक्कम घेतलेल्या 3ऱ्या दिवशी म्हणजे आज व्याजासकट माघारी द्याल, आणि तसं नाही झालं तर ह्या घराच्या जप्तीचे अधिकार आहेत आमच्याकडे। अहो, काय बोलताय, कळते का तुम्हाला? होय, खरं तेच बोलतोय। सूर्या, हे दादा चुकीचं नाही बोलत आहेत। अरे यावर खरंच तुझा अंगठा आहे? हे बघा, मी आत्ता जातोय। मी माघारी येईल तेव्हा पैसे तयार ठेवा, नाहीतर घर सोडायची तयारी ठेवा। आलं दाजी। मुलाने उभं राहा, मुलीने उभं राहा। अक्षदा नवरा नवरीवर टाका, आम्हाला मारत बसू नका। चला, लग्नाला सुरुवात करायची का? हो। थांबा थांबा, सूर्या कुठे दिसेना? नाना, दादा बाहेर कोणाला तरी भेटायला गेलाय, येईलच। आता लग्नाच्या वेळेला कोणाला भेटायला गेलाय? हे असं लग्नात इग्न ना चांगलं नाही बा। काय चाललंय? लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? एक माणूस आला का दुसरं जाते। मी बघून आलो लगेच। तुळजा ग, त्याच्यात काय लिहिलं मला खरंच कळलं नाही ग। आणि ते माझ्याकडनं असं लिहून घेतील मला वाटलं पण नाही ग। तर देसाई माझ्यासाठी अनोळखी आहेत का, सांग ना मला। सूर्या, अरे कोणाच्या मनात काय चाललेलं असं आपल्याला नाही कळत रे। तू ना अशी डोळे झाकून सही करायला नको होतीस बघ। ही काय अवस्था झाली आहे माझ्या लेकराची? हे घर सूर्यासाठी एकमेव आधार आहे। डोक्यावरचं हक्काचं छप्परच गेलं तर माझ्या लेकराने कसं जगायचं? मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय करू? सूर्या, अरे आत लग्न लागतंय आणि बाहेर काय करतोयस? नाही, काय नाही। अहो, तुम्ही कशाला बाहेर आला लग्न सोडून? मी येतच होतो आतमध्ये। चल, चल। काय झालंय का? काळजीत दिसतोयस। नाही, कुठे काय काय नाही झालेलं। चला आपण जाऊया आज।
भले तू माझ्यापासून लपवशील, पण तुझ्या भरल्या डोळ्यात सगळं दिसते मला. काय झालं ते खरं खरं सांग. तू जा, तू तरी सांग. नाना, ऍक्च्युली सूर्याने 3 दिवसाच्या मुदतीवर व्याजावर पैसे घेतले होते आणि ते जर आता फेडले नाही ना तर घरावर जप्ती येणार आहे हो. काय? अरे सूर्य, याड लागले का तुला? हे काय करून बसलास? अरे एकदा माझ्याशी बोलून तर घ्यायचं. लग्न काय आपण कोर्टात सह्या देऊन केलं असतं की. नाना, त्यानं काय होणार होतं सांगा बरं. माझ्या धनुच्या आनंदाचं काय? असं इच्छा मारण्यात काय मजा आहे सांगा. अरे पण असं रीन काढून सण साजरं करण्यात हाती काय लागलं? सगळ्या अटी शर्ती मान्य करावं लागल्या ना, आणि शेवटी स्वतःचा पाय गाळात अडकून घेतलास ना. नाना, तुम्ही नका काळजी करू. हे कर्ज कसं फेडायचं ना ते माझं मी बघतो. हे बघा, घरात शुभ कार्य आहे, सगळे आनंदात आहेत. थोडं सुखाचा प्रसंग आहे, आपण चला ना आत जाऊया. सगळे बाकीचे परत टेन्शन मध्ये येतील. चल. सूर्या, अरे तुझं मन निर्मळ असलं तरी जग तसं नाहीये हे तुला कधी कळणार? तुला असं दुःखात नाही बघवत मला. मी नानात तुझी मदत करणार. आता माझ्याजवळचे पैसे मी दत्तूला त्याच्या जिमसाठी देणार होतो, पण त्याची आता सगळ्यात जास्त गरज तुला आहे. आणि तू पण मला माझ्या पोटच्या मुलासारखा आहेस. हॅलो, हा इकडं वाड्यावर आहे मी. हा इथंच पैशाची व्यवस्था कर. हा नाही, पूर्ण 5 लाख. हा ठीक आहे, या लवकर. ओके. हा गुरुजी, नको थांबायला, आपण चला चालू करूया. बर, थांबा थांबा थांबा. गुरुजी, मला मंगलाष्टकांची सुरुवात धनुदीला सरप्राईज देऊन करायची, चालेल ना? अगं चालेल ना, कर सुरू. आवरा आवरा की लवकर. या लग्नात काडीचा रस नाही आम्हाला. ती आशा चुकून हेता आली तर सगळं संपलं. कमॉन भाग्या, अरे येऊन येणार कोण? भाग्याशी. अरे काय निवडणुकीला उभी राहिली होय? गाऊन गाणार कोण? भाग्याशिवाय हायच कोण? कमॉन. धनु दीदी, तुझं इंग्रजी भाषेवर खास प्रेम आहे ना, मग या मंगलाष्टकात तुझ्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.